नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडकी बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर बघा, 15 मार्च आजची डेट आहे. सकाळपासूनच या खुशखबर मिळायला सुरुवात झाली आहे. खूप साऱ्या महिला ठिकाणी खुश झाल्या आहेत. सकाळपासूनच मेसेजेस, कॉल या ठिकाणी येत आहेत. खूप साऱ्या महिला ठिकाणी कमेंट्स करत आहे की सर, आम्हाला या ठिकाणी 1500 रुपये मिळाले आहेत. सर, आम्हाला या ठिकाणी 1500 रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही जर बघितलं तर आजची सर्वात मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. ही अपडेट तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजेच काय, तर 1500 रुपये तुम्हाला ठिकाणी आज सकाळपासून या ठिकाणी वाटायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. म्हणजेच खूप साऱ्या महिलांना आज सकाळपासूनच 1500 रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत. आता हे 1500 रुपये कशाचे आहेत, कधीपासून मिळणार आहेत, प्लसमध्ये आणखी या ठिकाणी डबल हप्ता मिळतोय का, किंवा या ठिकाणी बोनस मिळतोय का, किंवा या ठिकाणी होळीनिमित्त गिफ्ट वाटप होतंय का, संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे. प्लसमध्ये आज जेवढ्या मोठ्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाच्या बातम्या आल्या त्या सर्व बातम्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सर्वप्रथम सर्व लाडकी बहिणींनी तात्काळ या व्हिडिओला लाईक करायचे, कारण लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट, सर्व ऑथेंटिक माहिती, तीही पुराव्यासहित आणि सर्वात लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या ह्या एकमेव चॅनलवरती मिळत असतं. म्हणून सर्व लाडकी बहिणींनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओला लाईक करून द्यायचे. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचा जो परिवार असेल त्यांच्यापर्यंत तुम्ही या ठिकाणी शेअर करू शकता, जेणेकरून सर्वांना लाडकी बहीण योजनेची माहिती मिळणार आहे. म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, 15 मार्चच्या ठिकाणी महत्त्वाची बातमी आहे. सकाळपासूनच ठिकाणी तुम्हाला 1500 रुपये मिळायला सुरुवात झाली आहे. होळीनिमित्त त्या ठिकाणी मोठी घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती पुराव्यासहित दाखवणार आहे. आता आपण डायरेक्ट प्रूफवरती जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर सर्वात महत्त्वाची पहिली या ठिकाणी मोठी अपडेट आहे, मोठी बातमी आहे. पहिली ही महत्त्वाची मोठी बातमी बघून घ्या, त्यानंतर आपण संपूर्ण माहिती बघूया. तर बघा, सामाजिक न्याय विभागाच्या तुम्ही जर बघितलं तर एवढी जी रक्कम आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती रक्कम आहे. एवढ्या रकमेचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणींसाठी मित्रांनो ठिकाणी वळवलेला आहे. म्हणजेच तुम्ही जर विचार केला तर एवढी रक्कम जी आहे ती मित्रांनो आता लाडकी बहिणींसाठी या ठिकाणी वाटप केली जाणार आहे. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्ही मागे बातम्या बघितल्या होत्या की लाडकी बहिणींसाठी या ठिकाणी सरकारकडे पैसेच नाही आहे, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसेच नाही आहे, अशा तुम्ही या ठिकाणी बातम्या बघितल्या होत्या. पण आता तुम्ही जर बघितलं तर सामाजिक न्याय विभागाकडे एवढी रक्कम होती, ती एवढी जी रक्कम होती तर ती रक्कम आता सामाजिक न्याय विभागाकडे न करता ती लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी एवढी रक्कम वळवलेली आहे. म्हणजेच आता एवढी रक्कम लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी खात्यात जमा केली गेलेली आहे. आता एवढी रकमेमधून सर्व बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला हे पैसे या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच तुमचा कोणताही हप्ता या ठिकाणी चुकणार नाही आहे. प्रत्येक हप्ता तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे. त्याची तुम्हाला मी अपडेटसुद्धा वेळोवेळी प्रोव्हाइड करत राहणार आहे. फक्त तुम्हाला चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवावं लागणार आहे. आता ह्याची संपूर्ण माहिती बघून घ्या. मध्य प्रदेश सरकारने सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील लाडकी बहीण योजने या ठिकाणी लागू केलेली आहे. तुम्ही जर बघितलं तर मध्य प्रदेश सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा लाडकी बहीण योजना लागू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे. किती दिले जात आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 1500 रुपये ठिकाणी तुम्हाला मिळत आहेत. भरपूर महिलांना ठिकाणी 1500 रुपये मिळाले आहे. आता तुम्ही जर बघितलं तर लेटेस्टची बातमी आहे की फेब्रुवारीचा आणि मार्च महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे तो हप्ता ठिकाणी तुम्हाला जमा झालेला आहे. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याची तुम्हाला ठिकाणी 1500 रुपये मिळत आहेत. प्लसमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर मार्च महिन्याची तुम्हाला ठिकाणी 1500 रुपये मिळत आहेत. असे जे पैसे ते तुम्हाला एकत्रितसुद्धा मिळत आहे. काही महिलांना 3000 मिळत आहेत, काही महिलांना 1500 रुपये मिळत आहेत. म्हणजेच ज्या महिलांना 2 महिन्यांचे पैसे मिळाले नाही आहे त्यांना एकत्रित 3000 मिळत आहे. ज्या महिलांना मागच्या महिन्याचे पैसे मिळाले असतील किंवा आता त्यांना पैसे मिळाले नाही आहे तर त्यांनासुद्धा ठिकाणी 1500 रुपये या ठिकाणी वितरित केले जात आहे. आणि आजपासून सुद्धा या ठिकाणी भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे. अजूनही ज्या महिलांना पैसे आले नसतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर, मला अजून या ठिकाणी 1500 रुपये आले नाही आहे. आणि ज्या महिलांना आले असतील त्यांनी नक्की लिहून पाठवा की सर, मला ठिकाणी 1500 रुपये आले आहे. जर तुम्हाला 1500 रुपये मिळाले असतील तर नक्की लिहून पाठवा की सर, मला 1500 रुपये ठिकाणी मिळाले आहेत किंवा आलेले आहेत, जेणेकरून मलासुद्धा या ठिकाणी आनंद होईल की माझ्या बहिणींना या ठिकाणी पैसे मिळत आहेत. आणि जर कोणत्याही बहिणीला पैसे मिळाले नाही तर तुम्ही बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर, मला पैसे मिळाले नाही, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला पैसे हवे असतील, तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसेल किंवा तुम्हाला पैसे मिळत नसतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर, मला पैसे मिळाले नाही आहे. आणि ज्या महिलांना खरोखर पैसे मिळाले असतील तर त्यांनी नक्की लिहून पाठवा की सर, मला ठिकाणी पैसे मिळाले, जेणेकरून पुढील जो हप्ता आहे त्याचेसुद्धा तुम्हाला पैसे मी तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी
मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. म्हणून पुढील हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर नक्की लिहून पाठवा की सर या महिन्याचा हप्ता मला मिळाला आहे, या महिन्याचे पैसे मला मिळाले आहे. आणि ज्यांना मिळाले नसेल त्यांनी नक्की लिहून पाठवायचं आहे. तर बघा 1500 रुपये दिले जात आहे. राज्यभरातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी जमा झाले आहेत. लाखो महिलांच्या या ठिकाणी खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. मात्र लाडकी बहीण योजना पुन्हा ठिकाणी वादामध्ये सापडलेली आहे. आता वादामध्ये का सापडले त्याचं कारणही बघा. लाडकी बहीण योजनेचा मोठा जो भार आहे तो राज्य सरकारच्या तिजोरीवर या ठिकाणी पडलेला आहे. त्याचं कारण काय आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जे पैसे ठिकाणी वितरित केले जात आहे तर याचा जो काही मित्रांनो जो बोजा आहे तो या ठिकाणी सरकारच्या तिजोरीवर या ठिकाणी पडलेला आहे. तर त्यामुळे आता पैसे कुठून आणायचा असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता. त्यामुळे सरकारने वेगवेगळ्या विभागातील जो निधी होता तो निधी लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी वळवल्याच्या चर्चा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. म्हणजेच काय, जसं की तुम्ही बघितलं असेल अशा वेगवेगळे जे विभाग आहेत, जसं की तुम्ही जर बघितलं तर सामाजिक न्याय विभाग असेल त्यामध्ये जे एवढी जी रक्कम दिली जात होती ती रक्कमसुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी उडवल्याची माहिती आलेली आहे. तर बघा सरकारने सामाजिक न्याय विभागातील 4000 कोटींची निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याने संजय सिरसाट यांनी या ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही जर बघितलं तर लाडकी बहीण योजना ही सुरू राहावी आणि प्रत्येक बहिणीला या ठिकाणी पैसे मिळावे यासाठी तुम्ही जर बघितलं तर कोणता विभाग मित्रांनो, सामाजिक न्याय विभागातील किती 4000 कोटी, लक्षात घ्या 4000 कोटीची जी रक्कम होती ती रक्कम लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी वळवल्याने संजय सिरसाट या ठिकाणी संताप व्यक्त करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. निधी वळवताना सरकारने त्या खात्यातील जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांची संमती घ्यायला हवी होती असं सिरसाट यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही जर बघितलं तर सामाजिक न्याय विभागातील जे मंत्री असतील त्या मंत्र्यांची परवानगी घेतली पाहिजे होती किंवा त्यांची संमती आहे की नाही ही विचारणा केली पाहिजे होती आणि त्यानंतरच तो निधी वळवला पाहिजे होता अशा ठिकाणी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. दरम्यान निधी कमी करू नये यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचंही संजय सिरसाट यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे सामाजिक विभागाचा जो निधी तो ठिकाणी कमी करू नये यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. निधी वळवताना त्या खात्याच्या मंत्र्यांनी संमती ठिकाणी द्यायला हवी होती असंही संजय सिरसाट यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या सरकारच्या तिजोरीवर किती मोठा भार पडतोय या संदर्भात वक्तव्य स्वतः शिंदेच्या सेनेचे नेते रामदास कदम यांनी ठिकाणी केलेलं होतं, तुम्ही बघू शकता. तर बघा या संदर्भामध्ये असं ठिकाणी वक्तव्य करण्यात आलं आहे की राज्याची जी तिजोरी होती ठिकाणी खूप मोठा भार पडतो आहे ह्या संदर्भामध्ये त्यांनी वक्तव्यसुद्धा केलं आहे. शिंदेच्या सेनेचे जे नेते रामदास कदम यांनी सुद्धा ठिकाणी याबाबत वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजना बंद केल्यास इतर 10 योजना सुरू करता येतील असं ठिकाणी विधान त्यांनी केलेलं होतं. लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय विभागाला चांगलाच फटका बसलेला आहे. म्हणजेच काय, जर लाडकी बहीण योजना ठिकाणी बंद केली तर इतर 10 योजना सुरू करता येतील असं त्यांनी विधान केलं आहे. आता तुमचं काय मत आहे, लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे की ती सुरू ठेवली पाहिजे? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा, कारण तुमचं एक मत हे खूप मोलाचं आहे. जर लाडक्या बहिणींना वाटत असेल की लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे तर लिहून पाठवा की लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की लाडकी बहीण योजना बंद नाही केली पाहिजे तर लिहून पाठवा की सर लाडकी बहीण योजना बंद नाही झाली पाहिजे. सर्वांनी लिहून पाठवा जेणेकरून आपली दखल ठिकाणी घेतली जाईल. म्हणून लवकरात लवकर सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय विभागाला ठिकाणी चांगलाच फटका बसलेला आहे. कारण त्यामुळे जर तुम्ही बघितलं जे काही पैशा ठिकाणी मिळणार होते ते पैशा ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी ठिकाणी वळवण्यात येत आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाला या ठिकाणी चांगलाच फटका बसलेला आहे. त्यामुळे संजय सिरसाट नाराज आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिल्यानंतर यांचा सिरसाटांना फायदा होणार का हे पाहावं लागणार आहे. आता निवेदन सुद्धा ते देणार आहेत, आता याचा फायदा होतो की नाही हे बघावं लागणार आहे. तर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो. भरपूर महिलांना ठिकाणी 1500 रुपये मिळाले आहेत. आज सकाळपासून सुद्धा ठिकाणी वाटप सुरू झालं आहे. जर तुम्हाला मिळाले नसेल तर लिहून पाठवा की सर मला पैसे मिळाले नाही आहे. प्लसमध्ये होळीनिमित्त सर्वांच्या अकाउंटला ठिकाणी पैसे जमा होत आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ज्यांना मिळाले नसतील त्यांना पैसे हळूहळू करून येत आहेत. प्रत्येकाला पैसे मिळणार आहे. ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.